नमस्कार. संघर्ष वृत्तवाहिनीमध्ये आपलं स्वागत. घेऊया ठाणे आणि आसपासच्या परिसरामधील घडणाऱ्या महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा. थायरॉइड ग्रंथी या एखाद्या बॅटरीप्रमाणे शरीराला ऊर्जा देण्याचं काम करत असल्या तरी त्यांची अकस्मात वाढणे ही धोक्याची घटना असते. खाजगी रुग्णालयात थायरॉइड शस्त्रक्रियेसाठी लाखो रुपये खर्च करावे लागत असले तरी सिव्हिल रुग्णालयामध्ये एका महिलेच्या गळ्याखाली वाढलेल्या थायरॉइड ग्रंथीची गुंतागुंतीची अवघड शस्त्रक्रिया करण्यात ठाणेकर डॉक्टरांना यश आलं आहे. नवी मुंबईत राहणाऱ्या सुनंदा पाटील या महिलेच्या गळ्यावरती थायरॉइडची गाठ तयार झाली होती. खाजगी रुग्णालयात खर्च परवडणारा नव्हता, त्यामुळे सुनंदा यांच्या कुटुंबियांनी सिव्हिल रुग्णालयात उपचार घेण्याचं ठरवलं. त्यानुसार जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर कैलास पवार आणि अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर धीरज महांगडे यांच्या मार्गदर्शनाखाली सुनंदा यांची थायरॉइड ग्रंथीची 1.5 तासांची गुंतागुंतीची शस्त्रक्रिया नुकतीच झाली असल्याची माहिती वरिष्ठ सर्जन डॉक्टर निशिकांत रोकडे यांनी दिली आहे. थायरॉइड ही शरीरातील गळ्याच्या भागात फुलपाखरासारख्या आकाराची एक ग्रंथी असते. या ग्रंथीमधून काही संप्रेरक स्रवतात. मेंदू, हृदय, स्नायू व इतर अवयवांचे कार्य नीट सुरू राहावे यासाठी ही संप्रेरके आवश्यक असतात. थायरॉइडमुळे शरीर ऊर्जेचा वापर करते आणि त्याला उबदार ठेवते. मात्र अतिरिक्त वाढलेल्या ग्रंथींचा त्रास सुनंदा यांना झाला होता. रुग्णालयातील तज्ज्ञ वैद्यकीय पथकाने शस्त्रक्रिया करून थायरॉइडची गाठ या ठिकाणी बाजूला केली. तसेच ही शस्त्रक्रिया करण्यासाठी सर्जन डॉक्टर निशिकांत रोकडे, डॉक्टर सोनल चव्हाण आणि डॉक्टर प्रतीक बिस्वास यांच्यासह अँथोस्पॅसिओलॉजिस्ट डॉक्टर प्रियांका महागडे आणि डॉक्टर रुपाली यादव यांनी व इतर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले. सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढील प्रमाणे कार्यवाही करावी. डेंग्यू आजार एडिस इजिप्ती हा डास चावल्याने होतो. या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते. 8 दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात. अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात. यासाठी आपल्या घरातील पाणीसाठे उदाहरणार्थ बॅरल्स, पिंपे, टाक्या, हौद, रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे. 1 दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा. पाणी साठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा जुनी साडी, चादर, धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत, म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत. घराच्या गच्चीवर, आजूबाजूला, अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये. भंगार सामान उघड्यावर टाकू नये. उदाहरणार्थ टायर्स, प्लास्टिक सामान, कुंड्या, टाकाऊ वस्तू इत्यादी. अशा सामानात पावसाचे पाणी साठून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते. घरातील कूलर्स, फ्रीजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत. लक्षात ठेवा, नुसत्या फवारणीने डास घनता कमी होत नाही, तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या. अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे. ठाण्याची उमेदवारी जाहीर होताच कल्याणचे विद्यमान खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्यासोबत नरेश म्हस्के यांनी आज राज ठाकरे यांच्या मुंबईतील निवासस्थानी भेट घेतली. ही भेट घेत असताना ठाणे आणि कल्याणसाठी सभा घेण्याचं आश्वासन पत्रात पाडून घेण्यात शिंदे म्हस्के यशस्वी ठरलेत. कल्याणात राजू पाटील यांच्या रूपाने मनसेचा राज्यातील एकमेव आमदार कार्यरत आहे. राजू पाटील आणि भाजपाचे स्थानिक मंत्री रवींद्र पाटील यांचे सलोख्याचे संबंध असले तरी श्रीकांत यांच्यासोबत त्यांचे फारसे सख्य नाही. राज यांच्या आदेशानंतर राजू पाटील गेल्या काही दिवसांपासून श्रीकांत यांच्या प्रचारामध्ये दिसू लागले आहेत. ठाण्यात अविनाश जाधव यांच्याबाबतही नेमकी तीच परिस्थिती आहे. जाधव यांनी मध्यंतरी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. त्याचवेळी शिंदे सेनेत त्यांचे तीव्र प्रतिसाद उमटले होते. शिंदे सेना आणि जाधव यांच्यात अजिबातच सख्य नाही. 2019 मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत जाधव यांनी ठाणे शहर मतदारसंघातून 72,000 मते मिळवली होती. त्यावेळी जाधव यांना काँग्रेस, राष्ट्रवादीची उघड तर शिवसेनेची छुपी साथ मिळाल्याची चर्चा होती.
ओवळा माजीवाड्यात मनसेच्या उमेदवाराने 21,000, खोपरी पाचपाकडीमध्ये 21,000, ऐरोलीमध्ये 22,000 तर बेलापूर मतदारसंघामध्ये 28,000 मते मिळवली होती. राज यांना मानणारी किमान लाखभर मते तरी या मतदारसंघात आहेत अशी गणिते महायुतीने बांधली आहेत. त्यामुळे ठाणे आणि कल्याणात राज यांच्या सभा घेत उद्धव ठाकरेंविषयी या भागात असलेली सहानुभूती कमी करण्याचा प्रयत्न शिंदेकडून केला जाण्याची चिन्ह आहे. TJSB सौर शक्ती कर्ज गो ग्रीन, करा वीज बिलावर बचत. आकर्षक व्याजदर, 84 महिने परतफेड कालावधी, 80% लोन, व्यावसायिक आणि उद्योजकांकरता सुद्धा. अधिक माहितीसाठी तुमच्या जवळच्या शाखेला भेट द्या किंवा संपर्क साधा 1800-223-466 आणि 1800-266-3466. ठाणे लोकसभा मतदारसंघात शिवसेना विरुद्ध शिवसेना अशी लढत होणार असून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे उमेदवार राजन विचारे आणि शिवसेनेचे उमेदवार नरेश म्हस्के यांनी हस्तांदोलन करीत एकमेकांना शुभेच्छा दिल्यात. ठाण्यातील बाळकुंभ परिसरातील सैवा मंदिरात दर्शनासाठी दोन्ही उमेदवार आले असता एकमेकांनी हस्तांदोलन करीत त्यांना शुभेच्छा दिल्या. नरेश म्हस्के आणि राजन विचारे हे दोन्ही आनंद दिघे यांचे शिष्य. आनंद दिघे यांच्या दोन्ही शिष्यामध्ये थेट आता लढत ठाणेकरांना पाहायला मिळणार आहे. येत्या 20 मे रोजी होणाऱ्या मतदानात जास्तीत जास्त नागरिकांनी प्रतिसाद द्यावा यासाठी स्वीप अंतर्गत जनजागृती करण्यात येत आहे. ठाणे महानगरपालिकेने या मतदान जागृतीसाठी मॉस्कॉट तयार केला असून तो ठाणे महानगरपालिका क्षेत्रामध्ये जनजागृती करणार आहे. या शुभंकरचे अनावरण ठाणे महानगरपालिका आयुक्त सौरभ राव यांनी महापालिका मुख्यालयाच्या प्रांगणात केले. या व्यतिरिक्त आयुक्त संदीप माळवी, अतिरिक्त आयुक्त प्रशांत रोडे यांच्यासह उपायुक्त जी गोदेपुरे, उमेश बिरारी, तुषार पवार उपस्थित होते. ठाणे महानगरपालिका क्षेत्रातील सेंट्रल पार्कसारखी मोठी उद्यानं, मॉल, एसटी स्टँड, रेल्वे स्टेशन इत्यादी भागामध्ये हा मॅस्कॉट मतदान करण्याचा संदेश ठाणेकर मतदारांपर्यंत पोहोचवणार असल्याचं ठाणे महानगरपालिका आयुक्त सौरभ राव यांनी सांगितलं. तसेच मॅस्कॉटच्या अनावरणाच्या निमित्ताने मतदान हे आपले राष्ट्रीय कर्तव्य असून येत्या 20 मे 2024 ही तारीख लक्षात ठेवून सर्व नागरिकांनी मतदानाचा हक्क बजावावा असं आवाहन आयुक्त सौरभ राव यांनी नागरिकांना पुन्हा केलं आहे. लोकशाही बळकट करणे आपल्या प्रत्येकाच्या हातात असून त्यासाठी सर्वांनी मतदान करणं आवश्यक आहे. मतदानाचा दिवस हा सोमवारचा आहे, त्यामुळे शनिवार रविवार जोडून सुट्ट्या जरी आल्या असल्या तरी मतदानाच्या दिवशी आपले राष्ट्रीय कर्तव्य बजावे असं आवाहन आयुक्तांनी केलं आहे. लोकसभेची सार्वत्रिक निवडणुकीसाठी ठाणे जिल्ह्याचा मतदान 20 मेला आहे. माझा एक नम्र आवाहन आपले जे सर्व नागरिक आणि सर्व मतदार आहेत हा अशा आहे की त्यांनी हमखास या मतदानाचं जे महापर्व आहे, लोकशाहीचा महापर्व आहे, त्यामध्ये त्यांनी सहभागी व्हावा. तर हे होतं संघर्ष वृत्तवाहिनीचं आजचं बातमीपत्र. उद्या पुन्हा भेटू याच वेळी याच ठिकाणी ताज्या घडामोडींसह. तोपर्यंत नमस्कार.